2026चं स्वागत रानवाटाच्या 22व्या आरंभ फोटोग्राफी प्रदर्शनाने झाले. रानवाटाचं हे प्रदर्शन 9, 10, 11 जानेवारीला ठाण्यात झालं. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. सगळेच नेहमीसारखे प्रचंड उत्साहात होते. आदल्या दिवशी तयारी करताना धमाल सुरू होती. फोटोसाठी बोर्ड्स तयार करायला घेतले. टीम्स तयार झाल्या. एखादं एक्झिबिशन उभं राहण्यामध्ये टीमवर्कचा खूप मोठा वाटा असतो. पटापट हात चालत होते. पॅनलच्या जागा ठरवून ते अरेंज केलं. ही सगळी कामं सुरू असतानाच प्रदर्शनातल्या फोटोंच्या प्रिंट्स आल्या. 3 दिवसांच्या प्रदर्शनात बोर्ड्समध्ये वाकू नयेत यासाठी काय करता येईल यावर भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि मागून लाकडी पट्टीचा सपोर्ट द्यायचं ठरलं. या रंगलेल्या चर्चा वातावरणातला उत्साह आणखी वाढवतात. आलेल्या फोटोंचं सॉर्टिंग करणं खूप मोठं काम असतं. त्यात कधी कधी गोंधळ सुद्धा उडतो. पण पूर्वतयारीची हीच तर गंमत आहे. आता एवढं झालंय, सांभाळ माझंच पोट काम आहे. ह्यावेळेस आरंभ प्रदर्शनाच्या तयारीचे जुने मेंबर्स आले होते. स्वाती आणि कमलेशजी. आतापर्यंत बऱ्याच आरंभच्या मदतीला ते असल्यामुळे त्यांचा हातभार लागला आणि कामं पटापट झाली. मध्ये ब्रेक घेऊन मस्त जेवण झालं. कलाकारांच्या नावानुसार पॅनल तयार झाले. फोटोंनी सजले. बघता बघता गॅलरी पॅनल्सने भरून गेली. एक एक बोर्ड अडकवताना गॅलरीच्या पांढऱ्या भिंती गोष्टी सांगायला लागल्या. टिपलेल्या फोटोंच्या गोष्टी. कामांवर शेवटचा हात फिरवला आणि 22वं आरंभ प्रदर्शन उभं राहिलं. ह्यावेळी वेगळं काय केलंय, हा जो कॉर्नर घेतलाय 12 पॅनलचा, तो आपण कसा अलमाटी टूर साठी घेतलाय, जी सप्टेंबरमध्ये टूर झाली आणि पुढच्या टूर आहेत मे, एप्रिल आणि मे. सो त्याचं प्रमोशनसाठी आपण हे कॉर्नर ठेवलंय. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, कवी मिलिंद जोशी यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. सगळ्या कलाकारांशी त्यांनी फोटोबद्दल एकदम सविस्तर गप्पा मारल्या. फोटोतले बारकावे नेमके टिपले.
मला द्यायचे बरं कसं नाही हे असंच होतं ऍक्शन मध्ये जर म्हणजे बघताना दिसत येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.